नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की या सर्व जिल्ह्याची नजर अंदाज पैसेवारी आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आणि ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी किंवा सुधारित आणेवारी किंवा नजर अंदाज पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी येत असते, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75% पीक विमा असेल किंवा 25% पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई असेल, दुष्काळी आंदोलन असेल, हे मोठ्या प्रमाणामध्ये येत असतं। आणि जवळपास या सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सर्व जिल्ह्याच्या नजर अंदाज पैसेवारी आता जाहीर करायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 10 जिल्ह्यातील नजर अंदाज पैसेवारी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की या सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नजर अंदाज पैसेवारी जाहीर झालेली आहे। तीच नजर अंदाज पैसेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याची आणेवारी पाहायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण की तुमच्या जिल्ह्याची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तालुकानिहाय व गावनिहाय सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बुलढाणा, आणि बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्याची नजर अंदाज पैसेवारी जाहीर झालेली आहे, ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 73 गावाची फक्त आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे, आणि बुलढाणा जिल्ह्यातील इतर सर्व गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा वर आहे। त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। परंतु नजर अंदाज पैसेवारीवर संपूर्ण डिपेंड नसतं, त्यानंतर सुधारित आणेवारी आणि अंतिम आणेवारी सुद्धा महत्त्वाचे आहे, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये नंतर कमी जास्त होऊ शकतं। पुढचा जिल्हा आहे अकोला, आणि अकोला जिल्ह्यातील जी काही आणेवारी जी आहे सुधारित नजर अंदाज पैसेवारी ती 50 पैशापेक्षा आतमध्ये आहे। मित्रांनो, याच्यामध्ये तिसरा जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्याची नजर अंदाज पैसेवारी जाहीर झालेली आहे, ज्यामध्ये जालना जिल्ह्यातील 373 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे, ज्यामध्ये जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील 151 गावातील आणेवारी 50 पैशापेक्षा कमी, बदनापूर 92 गावे, याचबरोबर भोकरदन 157 गावे, परतूर 97 गावे, मंठा 117, घनसावंगी 118 गावे, अंबड 138 गावे, जाफराबाद 101 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे। याचबरोबर जालना जिल्ह्यातील 598 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आणि 373 गावाची 50 पैशापेक्षा कमी, अशा प्रकारचे एक नवीन अपडेट आहे नजर अंदाज पैसेवारी संदर्भात। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वाशिम, आणि वाशिम जिल्ह्याची जे काही आणेवारी जी आहे आपण तालुकाने गावने बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्याची आणेवारी 67 पैसे, मालेगाव तालुक्याची 59 पैसे, रिसोड तालुक्याची 63 पैसे, मंगरुळपीर तालुक्याची 64 पैसे, मानोरा 63 पैसे, कारंजा 66 पैसे, अशा प्रकारे वाशिम जिल्ह्याची नजर अंदाज पैसेवारी जिल्हाधिकारी वाशिम यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, आणि अहमदनगर जिल्ह्यातील जे काही आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली गावे आहेत ती 585 गावे आहे, ज्यामध्ये अहमदनगर तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे। याचबरोबर अकोले 191 गावे, संगमनेर 174 गावे, कोपरगाव 16 गावे, राहता 24 गावे, राहुरी 17 गावे, अहमदनगर 5 गावे, नेवासा 13 गावे, पाथर्डी 80 गावे, शेवगाव 34 गावे आणि पारनेर 31 गावे, अशा प्रकारची जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या माध्यमातून नजर अंदाज पैसेवारी जाहीर झालेली आहे। आणि इतर तालुके जे आहे ते रब्बीच्या साठी आहेत, आणि हे जे काही खरीपाची आहे खरीपाची आणेवारी जाहीर झालेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्याची सुद्धा जी काही नजर अंदाज पैसेवारी आहे जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे, ज्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करण्यात कोण्या तालुक्यातील किती गावाची आणेवारी आहे। तर याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील 126 गावाची आणेवारी 55 पैसे, तुळजापूर 115 गावाची आणेवारी 56 पैसे, उमरगा 96 गावाची आणेवारी 53 पैसे, लोहारा 97 गावाची आणेवारी 62 पैसे, भूम 93 गावाची आणेवारी 57 पैसे, परांडा 91 गावाची आणेवारी 58 पैसे, कळंब 97 गावाची आणेवारी 54 पैसे, वाशी 54 गावाची आणेवारी 56 पैसे, आणि एकूण धाराशिवची आणेवारी जी आहे 56 पैसे जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे परभणी।
परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याची आणेवारी काढण्यात आलेली एकूण परभणी जिल्ह्याची आणेवारी जर पाहायला गेलं तर 47 पैसे आहे। त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील आणेवारी 47 पैसे, जिंतूर तालुक्यातील 169 गावाची आणेवारी 47 पैसे, सेलू तालुक्यातील आणेवारी 48, मानवत 54 पैसे, याचबरोबर सोनपेठ, पालम, पूर्णा या सर्व तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी काढण्यात आली आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक गुड अपडेट आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्याची एकूण आणेवारी 48.68 पैसे काढलेली आहे। त्यामध्ये हिंगोली तालुक्याची आणेवारी हिंगोली तालुक्यातील 152 गावाची आणेवारी 49 पैसे, कळमनुरी तालुक्यातील 148 गावाची आणेवारी 49 पैसे, वसमत तालुक्यातील 151 गावाची आणेवारी 48 पैसे, औंढा तालुक्यातील 122 गावाची आणेवारी 48 पैसे, सेनगाव तालुक्यातील 133 गावाची आणेवारी 48 पैसे। अशा प्रकारे हिंगोली जिल्ह्याची अंतिम जी काही सुधारित जी काही नजरअंदाज पैसेवारी आहे, जिल्हाधिकारी हिंगोली म्हणजेच हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेबांच्या माध्यमातून 50 पैशापेक्षा कमी काढल्यामुळे नजरअंदाज पैसेवारीमुळे खूप फरक पडतो असेही दिसून येत आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्याची जी काही नजरअंदाज पैसेवारी आहे, जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। त्यामध्ये आपण गावनिहाय पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील 135 गावाची आणेवारी 54 पैसे, कळंब तालुक्यातील 141 गावाची आणेवारी 40 पैसे, कळंबमध्ये 50 पैशापेक्षा कमी आहे, बाबुळगाव 133 गावाची आणेवारी 58 पैसे, दिग्रस 81 गावाची आणेवारी 68 पैसे, नेर 121 गावाची आणेवारी 60 पैसे, पुसद 185 गावाची आणेवारी 54 पैसे, उमरखेड 136 गावाची आणेवारी 59 पैसे, महागाव 113 गावाची आणेवारी 57 पैसे, केळापूर 130 गावाची आणेवारी 60 पैसे, घाटंजी 107 गावाची आणेवारी 62 पैसे, राळेगाव 132 गावाची आणेवारी 60 पैसे, याचबरोबर वणी तालुक्यातील 155 गावाची आणेवारी 63 पैसे, मालेगाव 108 गावाची आणेवारी 64 पैसे आणि झरी जामणी तालुक्यातील 117 गावाची आणेवारी 60 पैसे। अशा प्रकारे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्याची जे काही सुद्धा नजरअंदाज पैसेवारी जी आहे ती जाहीर करण्यात आल्यामुळे आता एक 50 पैशापेक्षा जास्त आहे, परंतु सुधारित आणेवारीमध्ये कमी होऊ शकते किंवा जे काही अंतिम आणेवारी आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमी होऊ शकते। मित्रांनो, जे काही सुधारित आणेवारी, नजरअंदाज पैसेवारी किंवा अंतिम आणेवारी, आणेवारीचे प्रकार 3 आहेत। 3 प्रकारे आणेवारी जाहीर होते, जी 3 टप्प्यामध्ये आणेवारी जाहीर होते। त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नजरअंदाज पैसेवारी, दुसरा टप्पा जे आहे सुधारित आणेवारी आणि तिसरा टप्पा आहे अंतिम आणेवारी। आणि अंतिम आणेवारीवरच संपूर्ण डिपेंड असतं। ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी असते त्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, संपूर्ण योजनांचा लाभ त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटत असतो। परंतु आता नजरअंदाज पैसेवारी पण तितकीच महत्त्वाची, कारण की नजरअंदाज पैसेवारीवरच सुधारित आणेवारी जाहीर होते आणि सुधारित आणेवारीवरच अंतिम आणेवारी जाहीर होते। म्हणजे थोडंफार त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, परंतु जी काय नजरअंदाज पैसेवारी काढली असते त्यालाच ग्राह्य धरून थोडंफार त्याच्यामध्ये पुन्हा सर्वेक्षण केलं जातं आणि त्याच्यामध्ये बदल केले जातात। त्यामुळे ही जी काय नजरअंदाज पैसेवारी आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास 9 जिल्ह्याची जी काही सुधारित नजरअंदाज पैसेवारी आहे जाहीर झालेली होती ती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।